नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण काळ व काम हा टॉपिक पाहत आहोत आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे यामध्ये आपण प्रकार क्रमांक 7 पाहणार आहोत। आता प्रकार क्रमांक 7 मध्ये कशा पद्धतीचे एग्जाम्पल असणार आहे ते अगोदर समजून घेऊ। तर यामध्ये काय असणार आहे, यामध्ये फक्त दोन व्यक्ती असणार आहेत, ठीक आहे। आणि त्या दोनही व्यक्तींची तुम्हाला कामे दिलेली असणार आहेत, म्हणजे ते किती दिवसात काम पूर्ण करतात हे दिवस तुम्हाला दोन्ही व्यक्तींचे दिलेले असतील, ठीक आहे। पण यामध्ये काय होणार आहे, दोन्ही व्यक्ती एकत्र काम करतील आणि एकत्र काम करत असतानाच त्यामधील एक व्यक्ती काम सोडून जाईल काही कारणास्तव, ठीक आहे। तर उरलेले जे काही काम असणार आहे ते मग दुसऱ्या व्यक्तीला पूर्ण करायचे, तर तो दुसरा व्यक्ती ते उरलेले काम किंवा शिल्लक काम किती दिवसात पूर्ण करतो याचं उत्तर तुम्हाला यामध्ये काढायचं आहे। तर अशा पद्धतीचेच क्वेश्चन या प्रकारात आपण घेत आहोत, ठीक आहे। तर यामध्ये कशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचे ते आपण इथे पाहू। तर इथे आपण 3 एक्झाम्पल घेतलेले, तिन्ही एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या। एकाच टाईपचे एक्झाम्पल्स आहेत आणि एकाच पद्धतीने तुम्हाला सोडवायचे। तर सुरुवातीला आपण पहिलं एक्झाम्पल पाहूया। प्रश्न क्रमांक 1, अ आणि ब एक काम स्वतंत्रपणे अनुक्रमे 10 व 20 दिवसात पूर्ण करतात। दोघांनी एकत्रितपणे ते काम करण्यास सुरुवात केली। जर 2 दिवसांनी ब ने काम करण्याचे सोडून दिले तर राहिलेले काम अ किती दिवसात पूर्ण करेल। पहा इथे अ ते काम 10 दिवसात पूर्ण करतोय, तेच काम ब 20 दिवसात पूर्ण करतोय। आणि ज्यावेळेस ते दोघांनी एकत्रितपणे काम करायला सुरुवात केली त्यावेळेस 2 दिवसांनी ब ते काम सोडून जातोय, तर राहिलेले काम अ ला करायचे आणि ते काम अ किती दिवसात करतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे काढायचं आहे, ठीक आहे। आता यामध्ये सुद्धा आपल्याला लसावी काढायचं आहे। अगोदरचे जे काही एक्झाम्पल्स बघितले ते लसावीच्याच पद्धतीने बघितले, हे एक्झाम्पल सुद्धा आपण लसावीच्याच पद्धतीने बघणार आहोत, ठीक आहे। तर इथे सुरुवातीला काय करायचं आहे, अ दिलेला आहे तुम्हाला, अ घ्या इथे। अ किती दिवसात काम पूर्ण करतोय, 10 दिवसामध्ये, ठीक आहे। नंतर कोण आहे, ब, तेच काम ब किती दिवसात पूर्ण करतोय, 20 दिवसामध्ये पूर्ण करतोय, ठीक आहे। यानंतर आपण काय करत असतो, यांचा लसावी घेत असतो। तर इथे तुम्हाला लसावी घ्यायचा आहे, 10 आणि 20चा लसावी इथे घ्यायचा आहे। तर 10 आणि 20चा लसावी तुम्हाला 20 मिळतो। 20 या संख्येला 10 ने सुद्धा भाग जातो आणि 20 ने सुद्धा निशेष भाग जातो, ठीक आहे। लसावी मिळाल्यानंतर काय करत असतो आपण, या संख्येने या लसावीला भागायचे। 10 आणि 20ला जर भागलं तर तुम्हाला उत्तर काय मिळेल, इथे असमोर इथे मिळणार तुम्हाला 2, 10 2 20 होतात। आणि तसंच बी काय 20 ने 20ला भागलं तर उत्तर 1 मिळणार आहे, ठीक आहे। तर हे दिवस तुम्हाला इकडे मिळत असतात अशा पद्धतीचे। आता इथे अ ची नवीन किंमत 2 मिळते आणि ब ची किंमत 1 मिळते। तर नंतर तुम्हाला काय करायचे, यांची ॲडिशन करून घ्या, बेरीज। 2 अधिक 1 किती होतात, 3। आता हे जे 3 मिळालेत तुम्हाला, तर हे 3 काय असणार आहे, हे जे दोघं एकत्र काम करतायत तर या दोघांचे एका दिवसाचे काम काय मानायचे, तुम्हाला इथे 3 मानायचे। दोघांचे किंवा अ व ब चे एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम किती आहे, 3 आहे। कसे मिळवले ते, या दोन संख्यांची बेरीज करून जी काही बेरीज मिळते ते काय असणार आहे, अ व ब चे एका दिवसाचे काम, हे मिळाले तुम्हाला एका दिवसाचे काम। पण अ आणि ब या दोघांनी किती दिवस काम केले एकत्र, 2 दिवस, कारण 2 दिवसांनी ब ने काम सोडलेले, म्हणजे 2 दिवस त्यांनी एकत्र काम केले। म्हणजे 2 दिवसाचे काम किती झाले त्यांचे, अ व ब चे 2 दिवसांचे काम किती असणार आहे, दिवस आहेत 2 आणि एका दिवसाचे काम किती दोघांचे, 3 आहे, म्हणून 2 गुणिले 3 करा, तर किती मिळत आहे, 6। जे अ व ब चे 2 दिवसाचे काम किती मिळते तुम्हाला, 6 मिळते, ठीक आहे। आता शिल्लक काम किती राहत आहे ते तुम्हाला इथे काढावं लागेल। शिल्लक काम ज्यावेळेस आपण सुरुवातीला एक्झाम्पल बघितले होते, ज्यावेळेस तुम्हाला शिल्लक काम काढायचं होतं त्यावेळेस आपण एक हे काम पकडत होतो आणि एक मधून काहीतरी संख्या वजा करत होतो जेवढे काम झालेले आहे। पण इथे तसं नाही करायचं आहे, कारण तिथे काय होतं, तिथे थोडं वेगळ्या प्रकारे एक्झाम्पल होते आणि हा थोडा वेगळा प्रकार आहे, ठीक आहे। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, आता शिल्लक काम दोघांचं, आता शिल्लक काम किती राहिले,
तर इथे काम किती झाले दोघांचं 6, 2 दिवसाचे काम 6 झालेले आणि नंतर बी ते काम सोडून गेलेलं आहे. आता इथे काम किती असणार आहे, काम जो लसावी मिळतो आपल्याला ते पूर्ण काम आहे. ते काय इथे पूर्ण काम आहे, म्हणजे पूर्ण काम किती 20 आहे. मग शिल्लक काम काय असेल 20 मधून तुम्हाला ते 2 दिवसाचे काम काढून टाकायचे. 20 वजा 6 किती मिळत आहेत 14. ठीक आहे. आणि यानंतर आपण काय करत असतो, या इथे लसावीला आपण भागत होतो. नंतर काही तुम्हाला जर एकत्रितरित्या काम करायचे होते तर आता इथे काय करणार आहे आपण, हे 6 याच्या 20 मधून वजा केल्यानंतर तुम्हाला ही 14 ही संख्या मिळते. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, काढायला काय सांगितलं आहे, किती दिवसात पूर्ण करेल ते काम. तरी ठीक आहे. तर ची किंमत किती मिळाली तुम्हाला, इथे 2 मिळाली. तर या 2ने तुम्हाला काय करायचं, या 14ला भागायचं आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला ते शिल्लक काम किती दिवसात पूर्ण करेल ते उत्तर तुम्हाला मिळून जाईल. तर ते शिल्लक काम किती दिवसात पूर्ण करणार आहे, 14 काय करायचं तुम्हाला इथे 2 करायचे. 2 कुठून आले, ही ची किंमत ही घ्यायची तुम्हाला आणि 14 हे शिल्लक काम भागेला हे 2 घ्यायचे. किती मिळतात 7. तर ते शिल्लक काम 7 दिवसात पूर्ण करेल. तर या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचे. काय सुरुवातीला या संख्या लिहून घ्यायचे, किती दिवस झाले त्यांची लसावी घ्या. नंतर इथे या संख्येने लसावी भागल्यानंतर या संख्या तुम्हाला मिळतात, यांची बेरीज करा. नंतर तुम्हाला या दोघांचे एका दिवसाचे काम मिळते. ठीक आहे. मग एका दिवसाचे काम इथून मिळते, त्यांनी जेवढे दिवस काम केले त्याला गुणाचे आहे. ठीक आहे. त्या पद्धतीने तुम्हाला 2 दिवसाचे काम मिळाले ते. आणि शिल्लक काम कसं मिळणार आहे, लसावीमधून ही संख्या वजा करायची, जेवढे दिवस काम झाले ती वजा केल्यानंतर तुम्हाला काहीतरी संख्या मिळणार आहे आणि त्याला तुम्हाला इथे जी व्यक्ती ते उरलेले काम करणार आहे त्याची जी किंमत मिळाली त्याने त्याला भागायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचं आहे. यानंतर दुसरं एक्झाम्पल पाहू. प्रश्न क्रमांक 2, समाधान व राकेश अनुक्रमे 12 व 18 दिवसात काम संपवितात. ठीक आहे. ते काम लिहायचं, काम संपवितात. दोघांनी एकत्रितपणे काम करण्यास सुरुवात केली, पण 4 दिवसानंतर राकेशने मध्येच काम सोडून दिले. तर राहिलेले काम समाधान किती दिवसात पूर्ण करेल. सेम क्वेश्चन आहे, काहीच फरक नाही. 2 व्यक्ती समाधान आणि राकेश. समाधान ते काम किती दिवसात पूर्ण करतोय 12 दिवसामध्ये आणि राकेश तेच काम 18 दिवसात पूर्ण करतोय. ठीक आहे. आणि ज्यावेळेस दोघांनी एकत्रितपणे काम करायला सुरुवात केली अशा वेळेस काय आलंय, 4 दिवसानंतर राकेशने काम सोडून दिले. ठीक आहे. तर इथे अगोदर लसावी काढून घेऊ यांचा. तर 12 आणि 18 यांचा लसावी तुम्हाला 36 मिळतो. ठीक आहे. तर यांच्या व्हॅल्यू पण इथे काढून घेऊ आपण. 12 त्रिक 36 होतात, इथे 3 मिळेल आणि 18 दोन्ही 36. 2 आणि 3 किती होतात 5. म्हणजे समाधान आणि राकेश यांचे एका दिवसाचे काम किती झाले 5. समाधान व राकेश यांचे एका दिवसाचे काम किती मिळाले तुम्हाला 5. ठीक आहे. यानंतर काय करायचं तुम्हाला, आता एका दिवसाचे काम मिळाले दोघांचे 5. आता त्यांनी काम किती दिवस केले 4 दिवस आणि 4 दिवसानंतरच राकेश सोडून गेलेला आहे. म्हणजे दोघांनी एकत्रितरित्या 4 दिवस काम केले. म्हणजे तुम्हाला काय करायचे, दोघांचे 4 दिवसाचे काम आपल्याला इथे काढायचे. 4 दिवसांचे काम ते कसे मिळणार, 4 दिवस काम केलं एकत्र त्यांनी आणि त्यांचे एका दिवसाचे काम किती 5. 4 पंच 20. ठीक आहे. तर मग दोघांचे 4 दिवसाचे काम किती झाले 20 एवढे झाले. ठीक आहे. आता यानंतर आपण काय करतो, शिल्लक काम किती राहिलं अजून. शिल्लक काम किती असणार आहे, सगळं 36 आहे. लसावी जो मिळाला ते सर्व काम असणार आहे. तर 36 पूर्ण काम किती 36 आहे. तर 36 मधून तुम्हाला 20 वजा करायचे, कारण 20 एवढं काम झालेलं आहे. मग 36 वजा 20 हे किती मिळतात तुम्हाला 16. म्हणजे 16 एवढं काम अजून बाकी आहे आणि ते कोणाला करायचं आहे,
ते समाधानला करायचे. तर राहिलेले काम समाधान किती दिवसात पूर्ण करेल? तर ते कोण करणार आहे? समाधान. पण ते किती दिवसात पूर्ण करणार आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे. तर ते कसे करणार आपण? राहिलेले काम समाधान किती दिवसात पूर्ण करणार आहे? समाधान. आता इथे सरळ आपण हेच करू. किती हे किती मिळाले तुम्हाला? 16. 16ला कितीने भागायचे? समाधान करणार आहे ते काम. तर समाधानची किंमत इथे किती मिळते तुम्हाला? 3. तर 16ला तुम्हाला काय करायचं? 3ने भागायचे. ठीक आहे. 16/3 दिवसात म्हणजे राहिलेले काम समाधान 16/3 दिवसामध्ये पूर्ण करेल. 16/3 दिवस म्हणा किंवा यालाच तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्यात लिहू शकता. कसं? आपण ते पूर्णांकयुक्त अपूर्णांक बघितलेले आहे. जर माहीत नसेल तर तुम्हाला पूर्णांक ही प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन बघू शकता. तर इथे बघा, इथे थोडक्यात सांगतो साईडला. इथे बघा, 16 ही संख्या आहे. याला जर 3ने जर भागला आपण तर 3×5 = 15 हा भाग बसतो आणि बाकी किती उरणार आहे? ते 1 उरणार आहे. तर याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं लिहिता येईल? हा जो भागाकार मिळतोय तुम्हाला तो इथं समोर येतो आणि जी काही बाकी आहे ती अंशात जाते आणि ज्या संख्येने भागतोय ती संख्या तुम्हाला छेदात लिहावी लागते. तर 16/3 म्हणजेच काय? 5.1/3. 5.1/3. 5 ही पूर्णांक संख्या असते, 1/3 ही अपूर्णांक संख्या असते. तर 5.1/3 एवढे दिवस ते काम पूर्ण करण्यासाठी समाधानला लागेल. तर या पद्धतीने उत्तर काढायचं आहे. सेम एक्झाम्पल अजून एक बघूया जेणेकरून तुमची कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. प्रश्न क्रमांक 3. अ व ब एक काम अनुक्रमे 30 व 40 दिवसात संपवितात. दोघांनी एकत्रितपणे काम करण्यास सुरुवात केली, पण 6 दिवसानंतर अने मध्येच ते काम सोडून दिले. तर राहिलेले काम ब किती दिवसात पूर्ण करेल? सेम क्वेश्चन आहे. कोण इथे? अ आणि ब. ठीक आहे. अ ते काम किती दिवसात पूर्ण करतोय? 30 दिवसामध्ये. ठीक आहे. ब तेच काम किती दिवसात पूर्ण करतोय? 40 दिवसामध्ये. याच्यानंतर काय करतो आपण? दोघांचा लसावी घेतो. ठीक आहे. सरळ सरळ. तर 30 आणि 40चा लसावी किती मिळतो तुम्हाला? 120. यांचा लसावी मिळाला 120. नंतर 30ने 120ला जर भागलं तर याचं उत्तर मिळेल तुम्हाला 4. ठीक आहे. 30ने 120ला जर भागलं तर याचं उत्तर 4 मिळतं आणि 40ने जर 120ला भागलं तर तुम्हाला याचं उत्तर 3 मिळतं. म्हणजे या दोघांची जर बेरीज केली 4 आणि 3 7. म्हणजे हे मिळाले एका दिवसाचे काम. कोणाचे? अ आणि ब चे. अ व ब चे एका दिवसाचे काम. आपली प्रोसिजर असे. ठीक आहे. सुरुवातीला आपण इथे या पद्धतीने लसावी काढून अ आणि ब ची किंमत काढून घेतो आणि यावरूनच अ व ब यांचे एका दिवसाचे काम इथे आपण काढून घेतले. ते कसे मिळाले आपल्याला? 4 आणि 3ची बेरीज करून. यानंतर काय करायचे? त्या दोघांनी एकत्रितरित्या किती दिवस काम केलंय? ते काय म्हटले? 6 दिवसानंतर अ सोडून गेलाय काम. म्हणजे 6 दिवस तर त्यांनी एकत्रितरित्या काम केलं. म्हणजे अ व ब चे 6 दिवसांचे काम. 6 दिवसांचे काम. कारण त्यांनी 6 दिवस तर एकत्र काम केलंय. दिवस किती आहे? 6 गुणिला एका दिवसाचे काम किती आहे? 7 आहे. म्हणून 6 गुणिला 7 करा. 6 7 42. तर 42 एवढं काम दोघांनी एकत्रितरित्या केलेलं आहे. पण अजून शिल्लक काम किती राहिलंय? शिल्लक काम टोटल काम म्हणजे पूर्ण काम किती? 120. जो लसावी मिळतो ते पूर्ण काम आपलं. ठीक आहे. तर 120 मधून तुम्हाला काय करायचंय? काम पूर्ण किती केलंय त्यांनी? 6 दिवसात किती काम केलंय? 42 एवढं. तर हे या कामातून वजा करायचे. पूर्ण कामातून. पूर्ण काम 120 आहे. 120 मधून 42 वजा करा. 120 मधून 42 वजा केल्यानंतर तुम्हाला 78 मिळतात. ठीक आहे. आता यानंतर जे शिल्लक काम आहे 78, हे जे शिल्लक काम आहे ते कोणाला करायचे? राहिलेले काम ब किती दिवसात पूर्ण करेल ते ब ला करायचे. म्हणजेच ब उरलेले काम किती दिवसात पूर्ण करा? ब ला लागणारे शिल्लक काम करण्यास लागणारे दिवस. कसे काढतो आपण हे? जे काही काम उरलेलं आहे तुमचं 78 आहे.
त्याला कितीने भागायचे? काम कोण करणारे? शिल्लक काम ब करणारे. तर बची किंमत किती? 3. तर 78 भागिले 3 करा. 78ला 3ने जर भागलं तर तुम्हाला 26 मिळतात. म्हणजेच काय? ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल? 26 दिवसांमध्ये. अतिशय सोपा टॉपिक आहे. काहीच परेशानी होणार नाही. व्यवस्थित तुम्हाला जर या पद्धतीचे एक्झाम्पल आले तर याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे. तर काय करतोय आपण सुरुवातीला इथे तुम्हाला त्यांचे स्वतःचे त्यांचे दिवस दिलेले असतात, किती दिवसात काम करतात ते लिहून घ्यायचे. नंतर त्यांचा लसावी काढा. नंतर ह्या संख्येने इकडे लसावीला भागल्यानंतर तुम्हाला इथे काहीतरी व्हॅल्यू मिळते, त्यांची बेरीज करून घ्या. म्हणजे तुम्हाला त्या दोघांचे एकत्रितरित्या एका दिवसाचे काम तुम्हाला इथे मिळून जाते. आणि त्याने जेवढे दिवस काम केलेले त्यालाच या संख्येने गुणायचे. म्हणजे तेवढ्या दिवसांचे काम तुम्हाला मिळतात. आणि शिल्लक काम काढण्यासाठी सरळ सरळ जो लसावी मिळतोय ते पूर्ण काम समजून त्याच्यामधून तुम्हाला काय करायचे? हे काम वजा करून घ्यायचे. म्हणजे शिल्लक काम मिळते. आणि शिल्लक कामाला ज्या व्यक्तीला काम ते करायचे शिल्लक काम त्याच्या किमतीने भागायचे. तर इथे ब होता, बला शिल्लक काम करायचे होते उरलेले, तर 3ने आपण इथे भागले आणि उत्तर किती मिळाले? 26 दिवस. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवा. अजून याच्यानंतर नेक्स्ट टाईप पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सोबत शेअरसुद्धा करा.